आम्हा लेडीजचा वीक पॉईंट पाणीपुरी आणि मी आज मस्त अशा कुरकुरीत पुऱ्या, चटपटीत रगडा, खट्टा मिठा, गोड पाणी आणि चटकदार तिखट पाणीही बनवलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा गोड पाणी बनवण्यासाठी 10 ते 15 खजूरच्या ब्या, अर्धा कप चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घातली आणि 2 चमचे जिरे भाजून पावडर करून घेतली. आता तिखट पाणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप देठासहित कोथिंबीर, 1 कप पुदिन्याची पाने, 1 इंच आल्याचे तुकडे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा भाजलेले जिऱ्याचे पूड, 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ, 2 चमचे बारीक खिसलेला गूळ, 2 चमचे चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि 4 ते 5 आईस क्यूब ॲड केले आणि आता याची अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 लिटर थंड पाणी ॲड केलं आणि आपलं हे चटकदार चटपटीत तिखट पाणी बनवून तयार झालं. आता या पाण्यामध्ये वरून थोडीशी बुंदी घातली आणि मस्त असं खट्टा मिठ्ठा गोड पाणी बनवायला घेतलं. तर भिजू घातलेले खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि भिजवून घेतलेली चिंच बिया काढून यामध्ये ॲड केली. बारीक असं वाटण बनवून घेतलं. हे खजूर आणि चिंचेचं वाटण एका भांड्यामध्ये काढलं. यामध्ये 1 वाटी गूळ, चवीनुसार साधं मीठ, काळं मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 2 वाट्या पाणी ॲड करून चांगलं मिक्स करून घेतलं आणि 2 ते 3 मिनिटं हे पाणी शिजवून घेतलं. आता रगडा बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप उकडलेले चणे मॅश करून घेतले. यामध्ये 3 उकडलेले बटाटेही मॅशरने मॅश करून घेतले. आता यामध्ये चवीनुसार साधं मीठ, काळं मीठ, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि वरून बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर घातली. मिक्स करून घेतलं आणि आपली ही चटकदार पाणीपुरी बनवून तयार झाली. डिटेल परफेक्ट टिप्स अँड ट्रिक्स आहेत रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा. थँक्यू, बाय.